दादाच एक ठीक आहे, त्याचा नवमतवाद काही आपण रोखू शकत नाही, पण रमेश नको का समज? ती लहान आहे का आता? पहिल्या रमावहिनीस ही दादा शिकवीतच होता, पण थोडे शिकल्यावर तिने स्वतःहूनच अंग काढून घेतले त्यातून. दुर्गे, याला म्हणतात शहाणपण. काही नाही ग माई, तुझे ना लाड नडलेत हो सगळे. अगो लहानपणीच तिला वळण लावले असतेस ना तर आज हे बघायला लागले नसते. काही नाही, तू आपली काय मायेपोटी जाऊ दे करत राहिलीस आणि बघतेस ना आज काय झाले ते. माई नाही, आमच्या सगुणेकडे बघ. अगो पहिल्यापासून कशी रांगेत ठेवलीये तिला. कशी हिम्मत होईल हिची रेषेच्या बाहेर जायची. काय गो सगुणे? अहो काय चाललंय? आम्ही तर एक निर्णय सांगण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत. उद्यापासून आपण सर्वजण करविरास जाऊन राहणार आहोत, अगदी सुभद्रा वहिनींसकट. या वाड्यामध्ये यापुढे फक्त रमा आणि माधव राहतील. आणि ह्या आमच्या निर्णयास माधवाची संमती आहे. तेव्हा आवरावरी करा, सुरुवात करा. उद्याच आपण निघतो आहोत. स्वतः अजून तर पहाटेही झालेली नाही. हे गेले कुठे? पांडू काका जी. अहो कुठे निघाला तेवढ्या पहाटे पहाटे सामान घेऊन? नाही, मी नाही, घरातले समधीच निघालेत करविरास. इथला मुक्काम हलवून. अहो नाही, असे कसे होईल? हो बघताय ना व गाठोडी, खरंच सांगतोय. रमावहिनी काहीतरी करा, ते खरंच जातील. मी पाहते ते. तुम्ही यांना पाहिलेत का हो कुठे? नाही, कधीच बाहेर पडल्या तो. बाहेर गेले? हो, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं मी. पण बरे, मी बघते. जी. माई तुम्ही खरेच निघाला? माई ऐका ना. चल चालते हो इथून. उगीच वाईट वाटल्याचा सोंग करू नकोस. नाही हो दुर्गापंच. अहो सर्वांनीच रागवायचे ठरवले तर कसे व्हायचे? माई अहो तुम्हीच म्हणता ना की आपण बायकांनी शांतपणे घ्यायला हवे म्हणून. आता स्वतः आणि मामांची रागवले असतील, पण आपण समजावूया ना त्यांना. काय समजावूया? माझे शिक्षण आता पुरे असे सांगणार आहेस का तू तुझ्या स्वतःच? नाही ना. बोल ना आता बसली ना वाचा. त्या बाईच हा सगळा बखेडा उभा राहिला आहे. ती देवबाई जेव्हा भाऊसाहेबांशी हुज्जत घालत होती तेव्हा तू गप्पाच उभी होतीस ना, काही बोललीस का? अहो नाही म्हणत. आणि तू कशाच रडतेस गो आता? तुझ्या नवऱ्यास तर मान्य आहे ना हा निर्णय? तो आला का आम्हाला अडवण्यास करविरास जाण्यापासून? नाही ना. मग तू पण जा आता. एवढेच कशाला? आम्हाला सदा निरोप द्यायलाही थांबला नाही तो. पहाटेच अंधारात कुठेसा निघून गेलाय. याचाच अर्थ तुम्हाला आम्ही ते नकोच आहोत. नाही हो दुर्गापंच, मी खरेच सांगते. माई हो ऐका ना माझे. नका ना असे करू. जा गो इथून. नको गुणगुण करूच माझ्या डोक्याशी. जा इथून. जा इथून. अरे काय रे नारोबा, दोन बोचकी बांधाव्यास एवढा उशीर? देऊ रट्टा एक असा द्यायला हवा. भाऊसाहेब, तुमचा कोल्हापूरला मुक्काम हलवण्याच्या विचाराचा. नाही, तुम्ही बाळंभटजी आता मला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका. कळे ना? काही सांगूच नका. तुम्ही आम्हाला सांगणार जाऊ नका, पुनर्विचार करा. पण हे ज्यांनी म्हणावे असावे तो म्हणतो. तुमची इच्छा, काय उपयोग आहे त्याचा? काय आमच्या माधवाला आमच्या सुनबाईस मड्डम करावयाचे आहे. करू दे मड्डम, करू दे त्यांना. त्यांच्या मनासारखा राजा राणीचा संसार करू दे. मामांजी मी पाय पडते तुमच्या. मामांजी नका रागे धरू मनात. मी खरंच पाय पडते.
म्हणते बाई, तुम्ही नका जाऊ करवीराज. थांबा. तुम्ही रडू नका तुम्ही. अहो, सांगा जरा शांत राहा शांत राहा. माधवराव आणि यावेळी असो असो आते या. हे बघा सुनबाई, तुम्ही उगाच रडू नका. आम्ही कोल्हापुरात जाण्याचे निश्चित केलेले आहे. आम्ही जाणारच. पण बाबांजी, तुम्ही सगळे गेलात तर आमचे कसे व्हायचे? हे तुम्ही तुमच्या नवऱ्यास विचारा. त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत, आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्यांना त्यांच्या कल्पनांप्रमाणे जगू दे. बाबांजी, नका हो जाऊ तुम्ही. नाहीतर आम्हाला तरी घेऊन चला करवीरास. हे बघा सुनबाई, ते आता शक्य नाही. आणि आम्ही निघतो आहोत हे काय तुमच्या नवऱ्यास ठाऊक नाही अशातला भाग नव्हे. त्यास ठाऊक आहे आम्ही करवीरास जातोय ते. आम्ही स्वतः सांगितलेले आहे त्यास. पण त्यांनी काही आम्हाला अडवले नाही. जणू काही तो आम्हाला सतत सूचित करीत आहे की तुम्ही निघा टा इथून. तेव्हा आम्ही करवीरास जाणार हे निश्चित. तुम्ही आता उगाच रडून आमच्या पायात बेड्या घालू नका. तुम्ही इथे सुखाने संसार करा. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा सुनबाई, तुमचा नवरा जर एक हट्टी असेल तर त्याचा मी बाप आहे. म्हणजे मी 7 हट्टी आहे. करवीरास गेल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. हर 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 गोविंद गोविंद हर. व्हेरी सॉरी काका. आम्ही असे अवेळी येऊन आपणास. माधवराव, अहो ही वाक्ये परक्यांसाठी उच्चारावयाची असतात. ज्याच्याकडे अवेळी हक्काने जाता येते तो खरा आपला मित्र. तुमचा स्वभाव मानी आणि संकोची आहे. तेव्हा तसेच काहीतरी जिव्हारी लागण्यासारखे घडल्याखेरीज तुम्ही असे येणार नाही. माधवराव, अनुमान करू नका. मनातील कल्लोळ बोलल्याखेरीज शांत होणार नाही. होय, आता बोललो नाही तर हा त्रास आम्हास असह्य होईल. काका, आमच्या घरातील वातावरण तर तुम्ही जाणताच. काल रात्री रमांच्या शिक्षणावरून पुन्हा एकदा वाद झाला. आणि हा वाद एवढा विकोपास गेला की भाऊसाहेबांनी साऱ्या कुटुंबासह करवीरास जाण्याचे जाहीर केले. पण काका, यावेळी मात्र आम्ही त्यास विरोध केला नाही. वडीलधाऱ्यांशी वाद घालणे अथवा त्यांस क्लेश होईल असे वागणे ही काही आमची प्रकृती नव्हे. होता होई तो साऱ्यातून सामोपचाराने मार्ग निघावा आणि प्रत्येकाने कधी 2 पावले पुढे तर कधी 2 पावले मागे असे येण्याची तयारी ठेवावी असे आम्हास वाटते. पण असे होत नाही. भांड्यास भांडे हे लागतेच. खरे तर एकत्र कुटुंबाचे जसे फायदे असतात तसेच तोटेही असतात. भाऊसाहेबांनी सुखा समाधानाने आमच्या सोबत राहावे असे आम्हास मनापासून वाटते. पण रमाबाईंच्या शिक्षणास त्यांनी विरोध करू नये याविषयीही आम्ही आग्रहीच आहोत. आता काही वेळातच भाऊसाहेब साऱ्यांसह करवीरास निघतील. आम्ही तेथे थांबलो असतो तर एकतर वाद तरी झाले असते किंवा घरातील शांततेसाठी आम्हास माघार तरी घ्यावी लागली असती. आणि हे सारे टाळण्यासाठी आम्ही येथे निघून आलो. संवेदनाशील माणसास अशा प्रकारच्या इमोशनल कोंडीचा सामना हा करावाच लागतो. माधवराव, तुम्ही योग्य तोच निर्णय घेतला आहे. तुमचे आणि भाऊसाहेबांचे मार्ग भिन्न आहेत आणि तुम्ही दोघेही
आपापले मार्ग बदलू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा त्यांना न अडविता त्यांच्या मार्गाने जाऊ देणे हेच योग्य आहे. माधवराव, आपण पुत्रधर्म पाळला नाही असे समजून अपराधी वाटून घेऊ नका. 2-4 घटका इथेच थांबा. आत्ता उजाडेलच. आम्ही दूध फराळाची व्यवस्था करायला सांगतो. माधवराव, आपल्यापाशी इतर अनेक विषय आहेत बोलायला. कामात बुडाले की मनाची व्यथा कमी होईल. 2-4 घटका स्वस्थ बसा. मग पाहू काय करायचे. मी आहे तुमच्या पाठीशी. होय ना? तुम्ही स्वस्थ बसा. मी आलोच. बाळंभटजी, निरोप देण्यासाठी माधव अजून आला नाही. तेव्हा आता प्रस्थान करीन म्हणतो. निघतो आम्ही कोल्हापुरास. भाऊसाहेब, पण तुम्ही कोल्हापूर जाण्यासंबंधी पुन्हा विचार केला तर? बाळंभटजी, ते होणे नाही. कोल्हापुरास जाणार म्हणजे जाणार. आमचे माथे भडकलेले आहे. एकदा निर्णय घेतलाय, मागे फिरणार नाही. पण सांगावायचे एवढेच की आता आम्ही इथून गेल्यानंतर या घराची जबाबदारी तुमच्यावरती. घरातील लहानास उपदेश करण्याचे काम यापुढे तुमचे. आणि पांडवास इथेच ठेवलेले आहे. काही लागले तर तो आहेच सोबत. आणि स्वयंपाकघरामध्ये सोमणबाई आहेत. तुमच्या क्षुधा शांतीची सोय आहे. नाहीतर काय, न बोललेले बरे. आणि इथली घडी बसली. माधवाचा संसार व्यवस्थित सुरळीत सुरू झाला की तुम्ही तुमच्या गाशा गुंडाळा आणि आमच्याकडे या करविरास. नारो, बघ्या तयार आहेत? हो. येतो आम्ही. रडू नकोस. यातच सगळ्यांचे चूक आहे. आणि आम्ही गेल्यावर जरा जबाबदारीने वाग. आणि स्वतःस, माधवास आणि या घरास नीट सांभाळ. हो, नमस्कार करते माई. सुखी राहा. निघतो आम्ही. काय वाड्याचा जर पुन्हा पुन्हा विचार करत राहिलो तर मग बाहेर पडणं अशक्य होऊन बसेल. या वाड्याने आम्हास बरेच काही दिलेले आहे. वाड्याबाहेर पडताना एकदा माधवास भाऊसाहेब, सावरा स्वतःला. प्रकृतीची काळजी घ्या. आणि वाट बघतो तुमची तिकडे. चला मंडळी. नारो, अण्णासाहेब, या दुष्काळामुळे जिणे नकोसं झालंय. आता इथं निभाव लागणं शक्य नाही. तेव्हा सगळं गुंडाळून निघाव म्हणतो. पण गंगाधर पंत, जाणार कुठे आपण? वाट मिळेल तिकडे. पुढे कुठे चांगला प्रदेश लागला तर मोलमजुरी करून पोट भरू. पण इथले हाल भगवती नाही आणि सोसवती नाही.
इतके दिवस विहिरी तळी नदी पुरवून पुरवून पाणी वापरलं, पण आता सारंच कोरडं ठाक झालंय. डोळ्यातलं पाणी आटायच्या निघतो आता. अरे ऐक गंगाधर पंत, हे पहा, थोडा थोडा धीर केशवा, केशवा बाळा. अहो काय करावे आता? उमा, आता आपणासही काही निर्णय घ्यावाच लागणार. घरात लहान मुले आहेत, सरस्वती आहे. आपणही जास्त काळ टिकाव धरू शकणार नाही. नाही, मी नाही घर सोडायची. पाण्याविना कसे राहणार आहोत आपण? अहो पण दुसरा काहीच मार्ग नाही का? नाही उमा, गाव सोडून जाणं हा एकच उपाय आहे. बागा, जमिनी, घर सगळं काही सोडून देशांतर. सोहळा ग आज आहे इथे सुन मुखाचा, मुख चंद्रमासा जिरा कसा आमुचार मेचा. मन सैर भैर झालं, तन मोहरून आलं, रमाबाईला चाफे कळीला न्हाण आलं, पहिल्यानं न्हाण आलं, सासू वाटते साखर, रमाबाई तुझ्यासाठी करीती मखर. मन सैर भैर झालं, तन मोहरून आलं, रमाबाईला चाफे कळीला न्हाण आलं. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंब कबिल्यासहित उद्यापासून करविरास जात आहोत. जशी तुमची इच्छा.